श्रीशैल्यम येथील पाताळगंगा येथे कृष्णा नदीच्या पात्रातून श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरहून जेव्हा श्रीशैल्यला आले त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की इथे केळीचे पानाचे आसन करा आणि त्यातून बसून ते कर्दळी वनात जाणार होते. आणि त्याप्रमाणे श्रीशैल्य येथील पाताळगंगेतून श्री नरसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनामध्ये केळीच्या आसनावरून गेले आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांच्यासाठी फुले पाठवली, ती त्या शिष्यांनी घेतली असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. तर ही पाताळगंगा पाहण्यासाठी श्रीशैल्यहून लोक जात असतात. पूर्वी इथे खूप खोलवर चालत जायला लागायचं. आता इथे रोपवेची व्यवस्था झालेली आहे. आम्ही रोपवेतून खाली आल्यानंतर साधारण एक अर्धा किलोमीटर चालल्यानंतर नदीचे पात्र दिसते आणि पायऱ्या उतरून गेल्यावर आपण नदीत जाऊन स्नान करून येऊ शकतो किंवा आपण पाय धुवून तिथे लोक दिवे सोडतात नदीत. आणि ह्या पाताळगंगेचं धार्मिक महत्त्व आणि पावित्र्य खूप आहे. इथे बोटीची देखील सोय आहे आणि इथे हे आपण समोर पाहत आहात हे एक धरणाचे बॅकवॉटर आहे आणि या बॅकवॉटरमध्ये लोक बोटीचा देखील आनंद घेतात. आणि रोपवे असल्यामुळं पाताळगंगेला जाणं आता सोपं झालेलं आहे. तरी ही आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहात हे पाताळगंगा येथील दृश्य आहे. आणि या रोपवेचा जाण्या येण्याचा खर्च साधारण 100 रुपये माणसी आहे. शिवाय बोटीचा 100 रुपये माणसी बोटीतून आपल्याला 15 मिनटं फिरवून आणतात. तर बोटिंगची देखील इथे व्यवस्था आहे. आणि अशी ही पाताळगंगा आपण ज्यावेळेला श्रीशैल्यला जाल त्यावेळेला आपण रोपवेच्या माध्यमातून येथील आनंद घ्या. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना देखील पाताळगंगा म्हणजे काय ही माहिती मिळेल. धन्यवाद.